रोज रोज चमचमीत झणझणीत भाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी कधी आपल्याला साधं सोपं आणि चविष्ट खाऊ वाटतं. तर त्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. मस्त हे चविष्ट खारं वांगं आहे. तर अगदी सहज सोपं आहे. यासाठी मी भाजलेले शेंगदाणे, ओला नारळ, लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि मस्त असे ताजे लुसलुशीत कोवळे वांगे आहेत. मग अतिशय मोठे नाहीत आणि अतिशय छोटे नाहीत, मीडियम साईजचे आहेत. छान धुवून घ्यायचे आहेत. आणि हे वाटण बनवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला धने पावडर, जिरे पावडर टाकायचे आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ, हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे पावडर हे टाकलेलं. आणि हे वाटण खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आणि खाऱ्या वांग्यामध्ये धने पावडर ही आवश्यकच आहे, टाकलीच पाहिजे, त्यामुळे छान टेस्ट येते. तर आता सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण तेलही टाकू शकतो किंवा थोडंसं पाणी टाकून कोरडं जे मिश्रण आहे त्याला ओलं करून घ्यायचं आहे. आणि वांगे मस्त असे कट करून घेतलेले आहेत. अगोदर मी धुवून घेतले होते वांगे आणि कट करून लगेच हे मिश्रण तयार केलेलं आहे. हे मिश्रण या वांग्यामध्ये मी ज्या प्रमाणात बसेल तेवढं भरून घेणार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी, पण खरंच सर्वजण आवडीने खातात आणि तोंडाला चव येते एक प्रकारची या वांग्याने. तर मस्त असं हे जे वाटण आहे ते जेवढं या वांग्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जावाजावांच्या किचनला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. छान मस्त दिसत आहेत वांगी, अगदी ताजी लुसलुशीत आहेत, छोटीशी आहेत आणि त्यामध्ये मसाला भरलेला आहे. आणि या भाजीला मी जास्त रस्सा नाही करणार आहे. आपण आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो. खायला खूप छान लागते. रस्सा भाजी असेल तरीही छान लागते आणि थोडीशी घट्ट आवडत असेल तर घट्ट करू शकता. तर मी अतिशय घट्ट पण नाही आणि जास्त रस्सा पण नाही, मीडियम पद्धतीने बनवणार आहे. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे मसाला भरून घेतलेले वांगे आहेत हे छान ठेवून घेणार आहोत. जरा व्यवस्थितच ठेवायचे वांगे. सर्व वांगे तेलामध्ये छान असे ठेवून घ्यायचे आहेत. पसरटच कढई घ्यायची, कढईमध्येच हे छान भाजी करायची. आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत यामध्ये, त्यामुळे अजूनच वांग्याला छान टेस्ट येते. आणि याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे. आणि आपण जेव्हा पाणी टाकणार आहोत तेव्हा थंड न टाकता आपल्याला थोडंसं कोमट करून पाणी घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, थंड पाणी टाकलं की वांग्याची शिजबीज होते, लवकर वांगे शिजत नाहीत, निब्बर होतात. आता एक वाफ झाल्यानंतर वांग्याची साईड बदलून घ्यायची आहे. खालची साईड पूर्णपणे शिजलेली आहे. आता वरची साईड पण आपल्याला थोडीशी बदलून घ्यायची आहे. आणि एक 2-3 मिनटाने याला आपण जो मसाला शिल्लक राहिलेला होता त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि तो मिक्स करून काय करायचं आहे, या वांग्यावर टाकून द्यायचं आहे. त्या मसाल्यासोबत अजून वांगे काय होतात, छान असे शिजतात. आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकायचं आहे आणि छान याला मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. जास्त हलवायचं नाही आहे वांग्याला. आपण पाणी टाकल्यानंतर पण याला थोडंसं झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे वाफेवर वांगं लवकर शिजायला मदत होते. मसाला तसा तर बाहेर येतो, पण तरी वांग्याला एक प्रकारची चव असते, कारण मसाला त्यामध्ये मुरलेला असतो छान. तर बघू शकता मस्त असं वांगं शिजत आहे बारीक गॅसवर आणि छान असं दिसायला पण मस्त दिसतं आणि खायला तर खरंच खूप छान लागतं. ही भाजी आपण भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकतो. त्यामुळे जर एखादं तुमच्या घरामध्ये पेशंट असेल, त्याला काही खाऊ वाटत नसेल, तर तोंडाला चव येण्यासाठी खारं वांगं हे खरंच मस्त ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने आपलं आता खारं वांगं दोन्ही साईडने शिजून झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्कीच खाऱ्या वांग्याची भाजी एकदा करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर अशा पद्धतीने आता आपण वांगं खाण्यासाठी घेणार आहोत. बघू शकता अतिशय घट्ट पण नाही आहे आणि अतिशय पातळ पण नाही, मीडियम पद्धतीची ही खाऱ्या वांग्याची भाजी आहे. आणि हीच भाजी एकदम पातळ जरी केली तरी खायला खरंच खूप छान लागते.